सविता, भांडे घासले का तुला? हो ताई, घासले ना भांडे. लय मोठे भांडे पडले होते बाई. हो ना माय, काल रात्री भांडेच नाही घासले ना. तरी ताई रोज आपण रातचे भांडे रात्रीलाच घासतो. एक दिवस काय रात्रीला भांडे नाही घासले तर सकाळी किती मोठा गराळा पडते बाई भांड्याचा. मग नाही तर काय माय, आता खटलं सोडं मोठं आहे तर आपलं पडतातच भांडे. मी काय म्हणतो, एखादी भांड्याला बाई लावून घेऊ म्हटलं आपण. कसं लयच होते ना, लयच होते ताई. स्वयंपाक बी बनवा, पोछा बी मारा, कपडे बी धुवा, भांडे बी घासा. मग दुसरे बी कामं राहतात घरात नाही, चिल्लर चाललर. तुम्हाला माहित आहे का, घरात नाही बायाचे आलू चिप्स पापड गिपडं बनवणं चालू झाले म्हटलं. काही बायाचे तर बनवणं बी झाले. बाई ना, आज पाहिलं मोसम कसा आहे, रात्रीला पाणी बी आलं होतं ना. उन्हाळा आहे का पावसाळा आहे काही समजून नाही राहिलं मला तर. आज तर पुरी बद्दलच आहे. हो ताई, आज सकाळपासून बद्दलच आहे बाप्पा. आणि अशा मोसममध्ये आलू चिपन पापड बनवतं का? नाही ताई, आता ऊन तपिन ना चांगलं. 1-2 दिवसांनी मग म्हटलं आपण आलू चिप्स पापड कुरवड्या गिरवड्या बनवून घेऊ म्हटलं. आलू चिप्ससाठी चांगले मस्त असे मोठे मोठे आलू सांगा लागेल आपल्याला. हो ताई, आता आलू चिप्स पापड गिपडं बनवायच्या वेळेस आहे ना, आपल्याला फजिता होईल म्हटलं. घरातले कामं बी करा आणि वाळवंट बी बनवा. कायचं भारी जाते हो, हा ना आपण तिघी जणी मिळून करून घेऊ पटकन. एकट्या बाईला भारी जाते. हो ना तिघी ताई, एकटं काहीच कामाची नाही बापा. ते सविता ताई, तुम्हाला तर माहीत आहे, काल त्या आल्या त्याच्या माहेराहून, तर त्याच्या रूमची साफसफाई आपल्याला सोबत घेऊन त्या ताईनं करून घेतली. आणि ते ताई काय कामात मदत करीन, तुम्हाला तर माहीत आहे त्या कशा आहेत. तर एका कामाला हात नाहीत लावत त्या. ताईला सांगल्याशिवाय कोणतंच काम करत नाहीत त्या. मोठ्या कामचोर आहेत बाप्पा, लस कामचोर आहे. हो बाई कविता, सविता लय कामचोर आहे पण खरंच लस कामचोर आहे. पहा बरं, किती मोठे भांडे पडले होते. माहीत होतं बरं ताईले की आज भांडे जास्त आहे म्हणून, कारण की रात्रीला आपण भांडे घासले नाही. सकाळचे नाश्त्याचे चहा पाण्याचे बी भांडे त्याच्यात नव्हते. मग लय मोठे भांडे होते. सविता ताईनं पाहिलं बरं, लय सारे भांडे आहे. सविता ताईनं असं पाहिलं आणि लगेच चालली गेली अंदर. असं नाही की बाई तू भांडे घासू राहिली तर मी तुला भांडे धुवू लागतो का काही चालल्या गेल्या अंदर. हो ना बाई, मला स्वयंपाकात बी मदत नाही करू लागत ते. नाही बाई मला वाटलं घरात नाही आली तर तुम्हाला स्वयंपाक करायलाच मदत करायला आली का काय. तर कायचं काय मी तर वाट पाहत होती कोणी येते का मदत करू लागाले स्वयंपाकाले. काय म्हटलं तू भांडे घासू राहिली, सविता येईन मला मदत करू लागेल थोडी स्वयंपाकात नाही. पण त्याचं काही मदत नाही केली तिने स्वयंपाकात. माय लय साळशी आहे ना बाई सविता ताई, खरं लय साळशी आहे. ताई, एवढा आळशी बी माणूस चांगलं नसते बरं. एवढा आळशी नसायला पाहिजे बाप्पा. म्हणतात ना, आळस हा माणसाचा शत्रू आहे. हो ना माय बाई, लयच जुकाडेपणा करते बाप्पा, काही काम नाही करायला पाहिजे. सविता ताईले मी ना काम सांगितलं तर चांगलं नाही वाटेल, मी पडली लहान. पण तुम्ही तर मोठे आहे ना ताई, तुम्ही तर म्हणायला पाहिजे ना, सविता हे काम कर, सविता हे करून दे, सविता ते करून दे. सविता भाजीचं चिरून दे, कणिक चुरून दे, एवढं तर म्हणायला पाहिजे तुम्ही ताईले. एवढं तर काम सांगायला पाहिजे. आयडियाने त्याच्यापासून काम करून घ्यायला पाहिजे तुम्ही ना. तर तुम्ही ना बापा लयच आहे बापा, लयच आहे खरं. सुप्रिया ताई नाही करत बापा तू काम, तर राहू दे मी करतो. तुम्ही ताईले काही म्हणतच नाही ना, काहीच नाही म्हणत ताईले. तुम्ही काही म्हणत नाही, काही बोलत नाही, याचाच तर फायदा उचलला सविता ताईनं. काय करू किती म्हणू तिले. पहिले लय म्हणत होती मी तिले, पण निरा जीव काळेपणा करत होती बाई कामातून. आता तू आली ना लग्न करून, त्यापासून थोडीसं मला सुख तरी आहे नाही कामाचं. नाही तर पहिलेपासून मी कामं करत आली या घरात नाही, तर तू येईपर्यंत मीच कामं करत होती. आता तू आली तर थोडा मला कामात हातभार लावतं. हातभार काय, अर्धवून जास्त कामधंदे तर तूच करून घेतो घरातले. सवितानं कधीच नाही केलं असं, कधीच नाही. तुम्ही म्हणतच नाही ताईले, त्या करत नाही तर का तुम्ही म्हणसान नाही का ताईले. तुम्ही म्हणत नाही म्हणून त्या करत नाही. काय म्हणावं तिले. तिले म्हटलं की ते आत्याबाईचं का ना भरून देत जाय. ताई अशी करते, ताई तशी करते. म्हटलं बापा तू आत्याबाईचं का नाही नको भरू माबाऱ्या, तर मी तुला सांगते नाही काम. मग का कानं भरते तर का कामं नाही सांगसान का, तुम्हीच करसान का कामं. जाऊ दे नाही बाई, मला तसंही कामात नाही राहणं आवडते. काय करतो बसून आणि झोपून घरातले कामधंदे करत राहिल्या नाही ना, कसं हातपाय मोकळे राहतात. मग हातपाय का तुम्हीच मोकळे करता का. थोडासा सविता ताईले बी मौका द्या हातपाय मोकळे करायचा. तुम्ही मीच हातपाय मोकळे करता का आपले, थोडं ताईले बी तर मौका द्या. स्वयंपाक झाला का तुमचा? नाही हो बाई, पोळ्या राहिलेल्या आहे ना. वरण भात तयार आहे, भाजी झालेली आहे, कणिक बी चुरेला आहे, फक्त पोळ्याच बनवायच्या आहे. बनवतो ना, भातच बनवतो. आपली सासूबाई कौसा आत्या आल्या का घरी? नाही आल्या तर नाही, त्या काही दिसल्या नाही मला. चल माय बाई, ते तरी चांगला आहे, अजून आल्या नाही त्या येईपर्यंत पटकन पोळ्या बनवून टाकतो मी. नाही तर मग आल्याबरोबर म्हणतील स्वयंपाकी नाही झाला का अजून. त्याला काय कामधंदा आहे माय बाई. आयतं इथं ताट भेटते, त्याला काय टेन्शन आहे. काही कामं नाही करावं लागत, काही धंदे नाही करावं लागत. निवड गावात गुरु घुमायचं काम आहे ताईले. ताई हे कौसा आत्या आणि आपली सासूबाई एकदम मस्त आहेत बापा. ह्या मी पहिली ननद भाऊजाईची जोडी पाहिली माय बाई अशी. चांगला आहे ना माय बाई, ननद भाऊजाईची जोडी आहे ना चांगली. ते तर गोष्ट आहे म्हणा, आजकाल ननद भाऊजाईची जोडी काही जास्त पाहायला नाही भेटत. निरा भांडणं राहतात त्याच्यातनी. या दोघी ननद भाऊजाईतनी प्रेम आहे, ते तरी चांगलं आहे, पाहून चांगलं वाटते. पण काय कामाचं माय बाई, चुगल्याच करत राहतात ना दोघी ननद भाऊजाई बसून. तुम्ही कधी गोष्टी आहे का त्याच्या, चुगल्याशिवाय काहीच नसते. जाऊ दे हो माय बाई, असते कोणाकोणाला आदत. ताई तुम्ही बिना कधी म्हणता जाऊ दे माय बाई, जाऊ दे माय बाई. तुमच्या ह्याच स्वभावाचा सविता ताईनं फायदा उचलला. जाऊ दे ना माय बाई, जे करायचं आहे ते करू दे. तर माय बाई मी पोळ्या टाकतो पटकन, आता गीता येऊन जाईल. तुम्ही काय टाकता पोळ्या? मी ना घराला पोछा मारला, भांडे घासले, कपडे बी धुतले, तुम्ही ना पुऱ्या घराचा स्वयंपाक केला. ते कविता ताई काय करू राहिली सविता ताईले म्हणा पोळ्या टाका म्हणा. आपण दोघी सकाळपासून कामं करू राहिलो, त्या बसल्या ताईच्या रूममध्ये. ताईले म्हणा आता पोळ्या करून घ्या म्हणा. आम्ही ना घरातले सरे कामं केले, आता पोळ्याच राहिलेल्या आहे, तेवढ्या पोळ्या करून घ्या म्हणा. जाऊ दे ना माय बाई, कणिक तर चुरेलच आहे, मीच बनवून घेतो ना, कुठं नांदी लागतं तिच्या. तुम्ही म्हणता का मी म्हणू? राहू दे ना, तुम्ही काही म्हणसान नाही, मीच म्हणतो सविता ताईले.
आता माय बाई ही कविता बी काय ऐकत नाही बापा. राहू दे, मी बनवतो म्हटलं तर पोळ्या. गेली त्या सविताला बोलवाले. तशी बी सविता काही चांगल्या पोळ्या बनवत नाही बाई, कोणाला पसंत नाहीत तिच्या हातच्या पोळ्या. जाऊ दे आता, गेली ना कविता सविताला बोलवाले. ते बनवत असन पोळ्या तर बनवू देतो तिला. तशी बी आज माहिती काही तब्येत बरोबर नाही वाटू राहिली मला. सविता पोळ्या टाकन तर चांगलंच आहे, तशी काही कामं करत नाही बिचारी. का हो बाई सविता, त्यासोबत आता तू सासू चांगली राहते बाई? कायची बाई एवढी काही चांगली नाही राहत, फुगेल फुगेल राहते. काही बोलते का तुला, काही म्हणते का? नाही अजून काही बोलली तर नाही म्हणा. मी बी आता माझ्या सासूच्या नजरमध्ये जास्त येऊन नाही राहिली ना. जास्त समोर समोर नाही करू राहिली त्याच्या. हो का माय, तुला माफ नाही केलं का तिनं अजून? नाही तसं माफ तर केलेलं आहे म्हणा. कोणी काही बोलत नाही ना तुला तिथं? नाही नाही, कोण नाही बोलत. आणि बुवा काही बोलले का तुले? काही म्हटलं का ताईनं? बुवानं भांडण गिंडण तर नाही केलं ना? नाही नाही नाही, ताईनं काही नाही म्हटलं, काही नाही बोलले मला. बुवाचा राग झाला का शांत? हां, बुवाचा राग तर कधीचा शांत झालेला आहे, ते काही नाही म्हणत मला. परेशानी फक्त माझ्या सासूची आहे मला. हळूहळू करू करू तिचाही राग शांत होऊन जाईल. झाला पाहिजे माय बे लवकर राग शांत. फक्त तू चांगली राहता सासूसोबत बस, मग तिचा राग शांत होऊन जाईल. आणि तू देराणी जेठानी चांगली राहता त्यासोबत? हां चांगल्याच आहेत त्या. आता काय म्हणा, काऊन काय झालं? आता काय सांगू आई तुले, मी आली का नाही काल घरी, तर तुला काय सांगू मी, माझ्या रूममध्ये म्हटलं असा पुरा धुळल्याचा असा थर जमला होता म्हटलं, थर पुऱ्या रूमला जाळे लागले होते. इतका गंदा झाला होता माझा रूम की मला असं 5 मिनिट थांबा ना वाटे. आता नाही रे, तू देराणी जेठानी घराची साफसफाई नाही करत का? करत होत्या त्या, घराची साफसफाई करत होत्या, फक्त माझ्या रूमची नव्हत्या करत. नाही बाई काऊन, पुऱ्या घराच्या बाहेर आहे का त्या रूम? काय जुनं बाप्पा, पुऱ्या घराची साफसफाई करत होत्या, पण माझ्या रूमची नाही केली बाई ताईनं. अशाच असतात ना या देराण्या जेठाण्या, अशाच असतात. आपण किती चांगलं म्हणा त्याईले, त्याची रंग दाखवतातच त्या. घरी गेल्याबरोबर त्या मागं काम लागलं नाही, मग नाही तर काय. घरी आल्याबरोबर मला काम करायला लागलं, माझ्या रूमची साफसफाई करायलाच तर 2 घंटे लागले मला. हो का माय, बाईच्या जिंदगीत कामच काम आहे ना माय, कामच काम आहे. मग नाही तर काय, मेरा कामच काम आहे बापा. जास्त काम नको करत जाऊ. त्याला बी करू देत जाय काम, तू एकटीच नको करत जाऊ, आराम करत जाय थोडासा, नाही तर बिमार पडून जाशील. हो नाही, मग तब्येतच्या इकडे बी लक्ष द्यायला लागेल मला आता. तेच म्हटलं मी ना, पहिलेच बिमार शिमार राहतं माहिती आहे. त्या काहीच कामं नाही करू आल्या का दोघी जणी, तुझंच काम करायला लावतात का? जाऊ दे आता, ते गोष्ट काढूच नको तू. म्हणजे काय ते आता बरंच बरं आहे. काही कामं नाही करत का होत्या? तुलाच करायला लावतात का? नाही करू लागतात म्हणा त्या, करू लागतात त्या कामं, मला हातभार लावू लागतात. नाही हातभार लावू लागतात म्हणजे पुरे कामं तुला करायला लागतात का? हो जाऊ दे ना बाई, बाईच्या जिंदगीत कामच काम आहे, कामच करायला लागतात बाईले. बाईच्या जीवाला कुठं सुख आहे. पण बाई वेळेतून वेळ काढून थोडासा आराम करत जाय बरं. निरा कामच कामं नको करत जाऊ, नाही तर त्याला तशीच आदत पडून जाईल. तुलाच कामं करायला लावत जातील आणि ते आराम करत जातील. तू देराणी जेठानी तुलाच काम चोर आहे. हो नाही बाई, प्रताप तर मला दुसरंच काहीतरी सांगत होता म्हणे, सविताबाईची देराणी जेठानी लय चांगली आहे म्हणे, लय कामाच्या आहेत म्हणे, त्या कामच करत राहतात म्हणे. प्रतापले बी तर म्हणत होत्या, तुमच्या बहिणीचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही, ती तर सुखात राहीन, असं तसं, आम्ही बी तिची मदत करू, भाऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्या तर अशा बोलू राहिल्या त्या. आई म्हणण्यात आणि बोलण्यात लय फरक आहे ना बाई ना, लय फरक आहे. हो नाही बाई, ते बी आहे. काही लोक दिखावा बी लय करतात. मग नाही तर काय, दिखावा करणं लय आवडते ना लोकाईले. माझ्या देराणीले आणि जेठानीले तर लय आवडते नाही दिखावा करणं. तरी सविता, मी तुला एक गोष्ट सांगू राहिली, अंगभर काम नको करत जाऊ. जेवढं त्याच्यानं काम होते घरातलं करणं तेवढंच करत जाय. एकदम अंगभर कामं करायची काही गरज नाही आहे. थोडं तुझ्या देराणीले जेठानीले बी काम करायला लावत जाय. आहे ना, तुम्ही तिघी मिळून जुळून कामं करत जा, एकटीच काम नको करत जा. हो नाही हो, काही त्रास नाही देतात ना बाई तुला ते लोक तिथं, तुझी सासू गिसू, काही त्रास नाही ना तुला? नाही, कोणी काही बोलत तर नाही आहे, काही म्हणत तर नाही आहे मला. चल ना रे, ते तरी चांगलं आहे. आता मला थोडं चांगलं वाटत आहे त्यासोबत बोलल्यावर. बुवा गेले वाटते दुकानावर? हो, ते सकाळीच गेले, नाश्ता केला आणि गेले. असं आता जेवायला येतील ना? येतील ना आता. 1-8 घंट्यात येतात जेवायला घरी. स्वयंपाक बनला का? स्वयंपाक बनला असेल ना. काऊन तुला नाही माहीत का स्वयंपाक बनला का नाही बनला? तर तूनच बनवला ना स्वयंपाक. हो बनवला ना, बनवला. आणि तुझी सासू काय करत आहे? तर माझी सासू घरी नाही, गेली बाहेर. ते कौसाबाई आलेली आहे ना? आता नाही बाई, ते बुडी आली का लगे? आताच तर गेली होती. ते कौसा आता तर चालूच राहते ना माय, चालूच राहते आमच्या इथं, जाणं येणं चालूच राहते त्या त्याचं. हो का माय बाई, त्या सासूला तर पाहुणं सहन नाही होत कोणी. कौसा बुडी बरी सहन होते म्हटलं त्या सासूले. हो माय बाई, लस प्रेम आहे ननद भावजायचं. एक तू सासू भावजाय पाय आणि एक तू भावजाय पाय. तू तर 1 महिना इथं राहिली तर भारी झाली होती जशी तिले. कसं काढून दिलं तिनं तुला तिथून? ते ना कायचं काढलं मला, मी मामानं आली. ते कोण आहे मला काढणारी त्या घरातून? मी स्वतः आली, माझ्या सासरी. तिनं गिनं नाही काढलं मला. तिचं ऐकतो बी का मी का तिच्या म्हणण्यानं निघाली का? मी मामानं निघाली. त्या भावजन काही नाही म्हटलं का तुला? नाही, त्या वहिनीनं काही नाही म्हटलं, मी स्वतःच आली. फक्त समजून सांगितलं होतं तिनं मला तिचं बोलणं पटलं म्हणून मी चालली आली. असं आहे का? हो. आत्ता माय बाई कविता वरती पाहून चाललं माय बाई. पाय ना आता तुझ्या धक्क्याच्या ना किती जोरानं पडली असती मी होती. उकडे पाहून चालू राहिली आणि एवढा घाईघाईनं कुठे चालली तू? आता सविताताईच्या रूममध्ये चालली होती मी. काय केलं आता तिनं? खाली चालली होती तिच्या रूममध्ये. अरे काही नाही, सविताताईला सांगत होती की पोळ्या टाकून घ्या म्हणून. स्वयंपाक पूर्ण तयार आहे, सरायला आता जेवण करायचं आहे, तर गरम गरम सरायला पोळ्या बनवून द्या. तर बस सविताताईच्या रूममध्येच चालली होती, ताईला आवाज द्यायला. आई तुला थोड्या वेळात फोन करतो मी, ठेव बरं फोन. हो बाई, ठेव फोन ठेव. हो ठीक आहे. हो, तू तिच्या रूममध्ये चालली होती ते बरोबर आहे, पण मला काय पाडू राहिली खाली? मला काय पाडू राहिली तू खाली? आत्या बाई सॉरी, मी तुम्हाला पाहिलंच नाही. पाहिलंच नाही, पाहून चालत जाय. हो आत्या बाई हो, आता मोडलं होतं ना माय कंबडकं.
या वयातनी जर पडली ना बाई तर हड्डी बी नाही जुळत म्हटलं. हड्डी नाही जुळत. हो ना त्या झाली ना गलती. आता बरोबर पाहून चालत जाईल मी. बरं ठीक आहे. पोळ्या झाल्याच नाहीत का अजून? लवकर करा पोळ्या, भूक लागली आम्हाला. चला कौसाबाई, त्या सविताला म्हणा पटापट पोळ्या कर म्हणा, मला भूक लागलेली आहे. हो आत्या, बस आत्याच्या रूममध्येच चालली. नाही कविता आता माझ्या रूममध्ये उरली वाटते. मला पोळ्या टाकायला लावते. मला कोणतंही काम करायला सांगा, मी कोणतंही काम करून घेईन. पण माया आहे ना पोळ्या टाकणं लय जीवार येतात बाप्पा, लय जीवार येतात. लयच बोर वाटते मला पोळ्या टाकणं, मला बिलकुल नाही आवडत. नाही बाई आता काय करू, येतेच ते आता माझ्या रूममध्ये. आता काय करू मी? आणि पोळ्या बी काही कमी नाही टाका लागत नाही ते, काही 2-3 पोळ्या थोडं टाका लागतात. पुऱ्या खटल्याच्या पोळ्या करायला लागतात म्हटलं. नाही बापा पोळ्या नाही टाकत मी. आता काय करू? आयडिया समजलं मला काय करायचं आहे तर. सविताताई, ओ सविताताई, सविताताई. कोण आहे हो माय बाई? सविताताई मी आहो म्हटलं. कविता. अरे कविता तू आहेस का? अरे ताई तुम्हाला काय झालं? तुम्ही अंगावर कंबल घेऊन कोण झोपल्या? कविता माझी तब्येतच खराब झाली हो बाई, तब्येतच खराब झाली. बरं नाही वाटू राहिलं मला. आता माय बाई हो ताई तुम्हाला अचानक काय झालं वा? आता तर थोड्या वेळ पहिले चांगल्या होता तुम्ही. सकाळी बी तब्येत चांगली होती तुमची, तुम्ही नाश्ता किस्ता केला. हो ना बाई काय सांगू तुले, अचानकच तब्येत खराब झाली माई, अचानकच तब्येत खराब झाली. काय झालं तर तुम्हाला? काही नाही व कविता, अचानकच ताप आला मला. आणि ताप बी असा आला बाई ना, थंडी वाजून ताप आला, थंडी वाजून. माय हो का व? अचानकच कसं काय आला माय बाई? आता तर मला चांगलं दिसलं होतं तुम्ही. तब्येतचं काय आहे माय बाई, कोणाच्या हातचं असते का? अचानकच खराब होत असते. हो पण एवढं अचानक? काय म्हणणं काय आहे तुझ्या? म्हणणं काय बाई? पहिलेच माझी तब्येत खराब आहे आणि वरतून बोलू राहिली का हो तुम्हाला? नाही व ताई मी काही म्हणू नये तुम्हाला. तब्येत का सांगून खराब होत असते का माय बाई कोणाची? आणि कोणाला वाटते का हातानं तब्येत खराब झाली पाहिजे म्हणून मी नका हातानं तब्येत खराब केली माय बाई? नाही हो ताई तुम्ही गलत विचार करू राहिल्या. मी तसं काही म्हणून नव्हती राहिली. मग कसं म्हणू राहिली होती? जाऊ द्या सोडा. कविता सविताच्या रूममध्ये आली तर तिने सांगितलं नाही का पोळ्या करायच्या आहे म्हणून? भुका लागल्या राहिले. कोण आहे? सुप्रिया ताई आहे का? आता ना ताई कविताला काय झालं? कविता काय झालं तुले? काय सांगू ताई, अचानकच तब्येत खराब झाली माई. थंडी वाजून ताप आला मला, थंडी वाजून. माय बाई व आतापर्यंत तर तब्येत चांगली होती तुझी, अचानक कशी काय खराब झाली व? काय माहीत ताई, सर्वजण मला तेच विचारू राहिले अचानक कशी तब्येत खराब झाली. मी नका मग हाताने तब्येत खराब केली का? नाटक करू राहिली का मी? नाटक करू राहिली? नाही व असं नाही म्हणून राहिलो आम्ही. नाही आतापर्यंत तब्येत चांगली होती बा, अचानक काय झालं माहीत नाही. अचानकच थोडीशी अशी थंडी वाजली आणि अंगातनी पुरेशी थंडी भरून गेली आणि ताप येऊन गेला. सांगा ना काय म्हणून राहिल्या होत्या? दोघीच्या दोघी आल्या होत्या माझ्या रूममध्ये. काही काम होतं का माझ्यासोबत? हो ताई पोळ्या टाकायच्या होत्या बा, म्हणून राहिलो तुम्हाला की पोळ्या टाका म्हणून. हो का? मला तर बरं नाही वाटू राहिलं बाई, तरी तुम्ही म्हणता तर उठतो बापा आणि टाकतो पोळ्या. नाही सविता झोपून राह, तुझी तब्येत नाही चांगली, झोपून राह, आराम कर. टाकतो मी पोळ्या टाकतो. हो ताई आराम करा तुम्ही, करून घेतो आम्ही दोघी मिळून पोळ्या. घरातले पुरे कामं तर आम्ही दोघीनं मिळून केलेच ना, पोळ्याही टाकून घेतो. आराम कर तू, आराम कर. नाही माणसानं तर करतो ना बापा, करतो पोळ्या करायला काय बापा, बसल्या टाकून घेतो पोळ्या. नाही राहू दे तुझी तब्येत नाही चांगली. आणि दवाई घेतली का तू? नाही दवाई नाही घेतली. घेऊ नको मनानं, दवाई नको घेऊ. डॉक्टर जवळ जाशील आणि डॉक्टर जे दवाई देते तेच घेशील. हो ताई मनानं कोणत्याही दवाई नका घेऊ. आता तशी बी विनोद भाऊजी येतील ना दुकानातून घरी जेवण करायसाठी, मग त्याच्यासोबत दवाखान्यात चालली जाशील. नाही ताई दवाखान्यात जायची काही गरज नाही आहे. थोडासा आराम करीन ना तर ठीक होऊन जाईल. नाही हो माय दवाखान्यात तर जाच लागते. तशी तब्येत कशी ठीक होईल? मी काय म्हणतो कविता, विनोद भाऊजी आले की मग हिला पाठवून देऊ आपण दवाखान्यात नाही. आता चल बरं आपण पोळ्या टाकून घेऊ, सरायला भुका लागल्या. आणि आता जेवण करायला बी येतील विनोद भाऊजी येतील, दीपक भाऊजी येतील, तर त्याला आल्याबरोबर जेवायला पाहिजे. तसा स्वयंपाक तर पूर्ण झालेला आहे म्हणा, फक्त पोळ्याच राहिलेल्या आहे. टाकून घेऊ आपण. मी तर टाकू राहिली होती, तूनच टाकून नाही दिल्या मला. सुप्रिया ताई मला काय माहीत होतं की सविता ताईची तब्येत खराब होणार म्हणून. जाऊ दे आता, काय झालं काय नाही कोणा काय म्हटलं तू विचार नको करू. आता पटकन पोळ्या बनवून घेऊ. हो ताई चला. आता आली ना मजा. सुप्रिया ताई बनवतो ना मी पोळ्या. नाही राहू दे, तुझी तब्येत खराब आहे, आराम कर तू, आराम कर. नाही तर बनवू लागतो ना बापा, नाही तर म्हणसान की मी ना पोळ्या बी नाही बनवल्या. नाही ताई बनवून घेतो आम्ही, आराम करा तुम्ही. बरं ठीक आहे. आता आली ना मजा. कसं बेवकूफ बनवलं येईल. किती बेवकूफ आहे या, बेवकूफ बनल्या बी. याला म्हणतात हुशार. न भांडणं करता, न काही म्हणता, न काही बोलता आपलं काम करून घेणं, यालाच तर म्हणतात असली हुशार. मोठ्या आल्या मला पोळ्या टाकायला लावणाऱ्या. आता करा म्हणा घरातले कामं, 4-5 दिवस आता यायलाच कामं करायला लावतो. मी अंगावर घेऊन मस्त झोपून राहतो. याले म्हणतात हुशार. की हाय कोणी माझ्यासारखं हुशार? हाय कोणी? काय वाटते मित्रांनो तुम्हाला सविताची चालाकी? तिच्या जेठानी आणि देराणीला कधी समजणार? सविताचा असली चेहरा त्याच्या समोर येऊ शकणार का नाही, हे पाहण्यासाठी उद्याचा एपिसोड नक्की पहा. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. कामचोर देराणीचा पुढचा एपिसोड नक्की बघा. चला तर भेटू मग उद्या.